गांधारीच्या 100 पुत्रासंबंधीच्या 3 कथा. कौरव होते तरी किती एकूण 99, 100 की 100 पुत्र अधिक 1 कन्या दुःशला असे 101. परंपरा 100 पुत्र आणि 1 कन्या दुःशला अशी संख्या मान्य करते, ती स्वीकारते. पण यापैकी गांधारीचे पुत्र किती होते, म्हणजे पुत्र किती आणि कन्या असे सगळे मिळून एकूण अपत्य गांधारीची किती होती? 99, 100 की 100 अधिक 1 101. परंपरा इथंही 100 पुत्र आणि 1 कन्या दुःशला अशी संख्या स्वीकारते. पण महाभारतामध्येच 100 पुत्रापैकी 1 युयुत्सु हा दासीपुत्र असल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ गांधारीचे असे 99 पुत्र अधिक 1 कन्या दुःशला असे मिळून 100 अपत्य गांधारीची. कसंही असलं तरी 100च्या जवळपास जाणारी ही अपत्यांची संख्या ही खूप मोठी संख्या आहे. आणि एक स्त्री 100च्या आसपास अपत्यांना आयुष्यामध्ये जन्म देऊ शकेल काय, हा यक्ष प्रश्न. पुराण काळातील स्त्री असो किंवा वर्तमान काळातील स्त्री असो, एकाच स्त्रीला एवढ्या अपत्यांना जन्म देणं ही गोष्ट शक्यतेच्या पातळीवरची वाटत नाही. ती अद्भुत चमत्कारांच्या पातळीवर जाणारी. पुराण कथा या अद्भुत अशा चमत्कारांनी भरलेल्या, आणि या चमत्कारावर विश्वास ठेवणं हाच एकमेव मार्ग या कथा स्वीकारताना आपल्या पुढे उरलेला असतो. या अद्भुत चमत्कारांना, या कथांना दुसरा कुठलाही आधार सापडत नाही, देता येत नाही पौराणिक आधाराशिवाय. आणि तर्कशुद्ध असा आधार जर शोधायचं म्हटलं तर तो पौराणिक संदर्भात तरी सापडणार नाही. आणि बुद्धिनिष्ठपणे जर त्यावर काही विचार करायचा म्हटलं तर ते परंपरेला मान्य होत नाही आणि पौराणिक आधार तर मिळत नाहीत. तर्कशुद्ध आधार अशा कात्रीमध्ये सापडलेली महाभारत कथा, आणि त्यापैकीच 100 पुत्र गांधारीचे हे सुद्धा एक अद्भुत चमत्कार असणारी ही कथा. या 100 पुत्रासंबंधीच्या 3 कथा मी या ठिकाणी निवेदन करणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सत्याच्या जवळपास जाण्याचा काही मार्ग कदाचित आपणाला सापडण्याची शक्यता आहे. पहिली कथा ही महाभारतामध्येच सांगितलेली आहे. त्या कथेप्रमाणे गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा विवाह झाला, आणि त्यानंतर पांडू आणि त्याची पहिली पत्नी कुंती यांचा विवाह झाला, आणि त्यानंतर त्याचा, पांडूचा माद्रीसोबतही विवाह झाला. पण तो लहान भाऊच होता धृतराष्ट्राचा, त्यामुळं त्याचा नंतर विवाह झाला. पण हा विवाह झाल्यानंतर, म्हणजे पांडूचे दोन्ही विवाह झाल्यानंतर, पांडू, त्याची पहिली पत्नी कुंती आणि दुसरी पत्नी माद्री हे तिघही किंदम ऋषींच्या शापाच्या कारणामुळं अरण्यामध्ये निघून गेले. संन्यासाश्रम स्वीकारून ते निघून गेले. आणि त्यानंतर इकडं गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा आधी विवाह झालेला होता. तरीही बराच काळ लोटला, बरीच वर्ष लोटली, तरी सुद्धा गांधारीला, धृतराष्ट्राला दोघांनाही अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. याच दरम्यान हस्तिनापूरला व्यास महर्षींचं आगमन झालं. त्यांचं आगमन झाल्यानंतर गांधारीनं त्यांची मनोभावे अत्यंत उत्तम अशी सेवा केली, आणि या सेवेनं प्रसन्न झाल्यानंतर व्यास महर्षींनी गांधारीला वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा गांधारी म्हणाली की मला 100 बलशाली शूर अशा पुत्रांची प्राप्ती व्हावी. त्याप्रमाणे व्यास महर्षींनी तिला वरदान दिलं. ते वरदान मिळाल्यानंतर गांधारी गर्भवती झाली. पण बराच काळ
ती गर्भावस्थेमध्ये असतानाच जवळजवळ 2 वर्ष उलटली तरी ती प्रसूत मात्र झालेली नव्हती. आणि या दरम्यानच ती म्हणजे गरोदर असतानाच तिला वार्ता समजली की कुंतीनं पहिल्या पुत्राला जन्म दिलेला आहे, युधिष्ठिराला. अर्थात कुंतीनं दिलेला हा पहिला जन्म युधिष्ठिराचा जो होता तो यमधर्म्याला तिनं मंत्रानं आवाहन करून त्याच्याकडून करून घेतलेली ही पुत्रप्राप्ती होती. म्हणजे नियोगाचाच एक हा प्रकार. पण कसंही असलं तरी सुद्धा कुंतीच्या या पुत्राला, कारण तो पांडूच्या संमतीनंच झालेला विधी होता, झालेला जन्म होता, आणि त्यामुळं युधिष्ठिराला पांडूची मान्यता होती, त्याला पांडुपुत्र म्हणून मान्यता होती, राजमान्यताही होती, समाज मान्यता होती, धर्म मान्यता होती. आणि त्यामुळं आता हस्तिनापूरच्या गादीचा पहिला वारस हा युधिष्ठिर ठरणार होता. कारण धृतराष्ट्र आणि गांधारी जरी ज्येष्ठ असले नात्यानं आणखीन वयानं, तरी सुद्धा पुढल्या पिढीतील सगळ्यात ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर असणार होता. आणि त्यामुळे गांधारीचा पुत्र यानंतर जो जन्मेल त्याचा सिंहासनावरील अधिकार हा डळमळीत झालेला होता. या वार्तेमुळं गांधारी, कुंतीला पुत्रप्राप्ती झाली, या वार्तेमुळं गांधारी निराश झाली आणि निराशेच्या भरातच तिनं क्रोधानं आपल्या पोटावर आघात करून घेतले आणि त्यामुळं तिच्या गर्भावरही आघात झाले आणि त्याचवेळी ती प्रसूत सुद्धा झाली. पण ती प्रसूत झाली ते तिनं जन्म दिला ते एका निर्जीव अशा मासाच्या गोळ्याला. तिला अपत्यप्राप्ती झालेली नव्हती, तर तिनं एका मासाच्या गोळ्याला जन्म दिला. आता या मासाच्या गोळ्याचं काय करायचं याचा विचार ती करत असतानाच, त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार करत असतानाच तिथं व्यास महर्षींचं आगमन झालं. ते प्रकट झाले आणि त्यांनी तिला या मासाच्या गोळ्याचे 100 भाग, लहान लहान भाग करण्यास सांगितलं. त्याचवेळी गांधारी असं म्हणाली की मला 100 पुत्रांच्या सोबत एक कन्या सुद्धा प्राप्त व्हावी. तेव्हा व्यास महर्षींनी तिला 100 ऐवजी 101 भाग, लहान लहान भाग या मासाच्या गोळ्याचे करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे गांधारीनं 101 भाग केल्यानंतर हे लहान लहान भाग व्यास महर्षींनी तुपानं भरलेल्या पात्रामध्ये व्यवस्थितपणे ठेवले. त्या पात्रांच्यावर आच्छादन ठेवलं, त्यांना व्यवस्थित झाकून ठेवलं आणि त्यांना अगदी बंदिस्त करून अंधाऱ्या जागेमध्ये, उबदार अंधाऱ्या जागेमध्ये ठेवून दिलं, सुरक्षितपणे ठेवून दिलं. आणि गांधारीला या 101 पात्रांची नीट काळजी घेण्यास त्यांनी सांगितलं आणि ते निघून गेले. त्याप्रमाणे गांधारीनं व्यास महर्षींच्या आज्ञेप्रमाणे या पात्रांची नीट काळजी घेतली. आणखी 2 वर्षानंतर या 101 पात्रामधून अपत्यांचे जन्म झाले, मुलांचे अपत्यांचे जन्म झाले. पहिला तो दुर्योधन आणि त्यानंतर दुःशासन वगैरे इतर सगळे कौरव यांचे जन्म झाले. आणि त्याचवेळी कुंतीला तिकडं भीमाचा सुद्धा कुंतीनं जन्म दिलेला होता, भीमाला. याप्रमाणे गांधारीच्या 100 पुत्रांची ही कथा, 100 पुत्रांना जन्म दिल्याची ही कथा महाभारतामध्ये सांगितली जाते. आता ही कथा अद्भुत रम्य अशी आहे, आणखीन चमत्कारपूर्ण अशी आहे. यावर विश्वास ठेवायचा की पुराण काळातील स्टेम सेल टेक्नॉलॉजीचा हा एक अत्यंत विकसित, यशस्वी असा प्रयोग समजायचा. स्टेम सेल टेक्नॉलॉजीच्या साह्यानं मूलपेशी किंवा स्टेम सेल्स यांच्यापासून मानवी शरीरातील विविध अवयवांच्या पेशींचा विकास करता येतो. अगदी एम्ब्रॉयोपर्यंत, म्हणजे गर्भापर्यंत सुद्धा या पेशीमधून या असा विकास विज्ञानाच्या साह्यानं करता येतो. आधुनिक काळामधील विज्ञानानं तेवढी प्रगती केलेली आहे. पण आधुनिक काळातील विज्ञानाला सुद्धा एम्ब्रॉयच्या पलीकडं, म्हणजे गर्भाच्या पलीकडं
या गर्भामध्ये बीज निर्मिती आणि बीज निर्मितीनंतर प्रत्यक्ष जीवाची निर्मिती म्हणजे अपत्याची निर्मिती करता आलेली नाही. ही आपली सध्याची वैज्ञानिक प्रगतीची अवस्था आहे. अशा वेळी पुराण काळामध्ये ऋषीमुनींना अत्यंत विकसित अशी वैज्ञानिक सिद्धी प्राप्त झाली असेल काय, की त्या काळामध्ये आजच्या काळापेक्षाही अधिक प्रगत वैज्ञानिक प्रगती त्यांनी साध्य केली असेल काय, आणि त्यांनी एम्ब्रॉयो म्हणजे गर्भामध्ये बीज निर्मिती आणि जीव निर्मिती सुद्धा करून दाखवली असेल. जर तसं असेल, जर ती शक्यता आपण स्वीकारली, तर व्यास महर्षींनी हा गांधारीच्या बाबतीत केलेला प्राचीन काळातील स्टेम सेल टेक्नॉलॉजीचा अत्यंत यशस्वी असा वैज्ञानिक प्रयोग म्हणावा लागेल. अर्थात ही शक्यता स्वीकारायची की न स्वीकारायची ही कारण असेलही नसेलही या उत्तरांच्या पातळीवरची ही एक शक्यता आहे. ती आपण स्वीकारावी की न स्वीकारावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्या कथेबरोबरच दुसरी एक कथा महाभारतामध्येच सांगितलेली आहे. आणि दुसरी जी कथा आहे ती अशी आहे की गांधार देशीचा राजा सुबल यानं केवळ आपल्या एका कन्येचा धृतराष्ट्राशी विवाह करून दिला नाही, तर त्यानं एकूण आपल्या 11 कन्यांचा विवाह धृतराष्ट्राशी करून दिला. आणि गांधारी ही त्यापैकीच एक होती. आणि या कन्यांची नावं सुद्धा महाभारतामध्ये सांगितलेली आहेत. ती अशी आहेत: सत्यव्रता, सत्यसेना, सुदेष्णा, सुसंहिता, तेजश्रवा, सुश्रवा, निकृती, शुभम, शांबुवा, दर्शना आणि 11वी ही गांधारी. आणि मग हा संदर्भ जर आपण स्वीकारला, महाभारतातील अशा प्रकारचं हे दुसरी कथा जर आपण स्वीकारली की 11 कन्यांचा विवाह धृतराष्ट्राशी झालेला होता, तर मग 100 कौरव हे काही एकट्या गांधारीचे पुत्र नव्हते, ती एकट्या गांधारीची अपत्य नव्हती, तर या 11 स्त्रियांची मिळून जी संख्या आहे ती 101 अशी संख्या आहे. आणि मग ही जर आपण कथा स्वीकारली, तर मग एकूणच 100 पुत्रांच्या जन्माचं हे जे गांधारीचं आपणाला न पटण्यासारखं वाटू शकतं उत्तर, त्यावर एक बुद्धीला पटण्यासारखा मार्ग सापडतो. आता गांधार नरेश सुबल याच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे गांधारीसह बाकीच्या 10 या कन्या सुबल राजाच्या होत्या की गांधारीच्या त्या सख्या होत्या, हा प्रश्न उरतोच. पण कसंही असलं तरी एकूणच एकट्या गांधारीचे हे पुत्र नव्हते हे आपणाला स्वीकारावं लागेल. आणि याच ठिकाणी तिसरी एक अनधिकृत असा तिसरा संदर्भ आहे की त्या संदर्भामध्ये गांधारी स्वतःच असं म्हणते की माझे फक्त 14 पुत्र, आणि आपण किती अपत्यांना जन्म दिला हे प्रत्यक्ष जन्मजातीपेक्षा अधिकृतपणे कोण सांगू शकेल. त्यामुळं गांधारीचं हे वक्तव्य जर आपण स्वीकारलं, तर गांधारीनं जन्म दिलेले फक्त 14 पुत्र होते आणि इतर सर्व हे दासीपुत्र होते असं आपणाला स्वीकारावं लागेल. नाहीतरी महाभारतामध्येच युयुत्सु हा दासीपुत्र होता असं म्हटलेलं आहे. इतर पुत्रांच्या बाबतीत स्पष्टपणे ते दासीपुत्र होते असं म्हटलेलं नाही. पण दुर्योधन, दुःशासन, युयुत्सु आणि विकर्ण अशी मोजकी 4-5 धृतराष्ट्राची पुत्रांची उल्लेख सोडले, तर इतर पुत्रासंबंधी फारशी माहिती महाभारतामध्ये सुद्धा सांगितलेली नाही, किंवा त्यांच्या कर्तृत्वासंबंधी सुद्धा महाभारत फारसं बोलत नाही. मग याचा अर्थ त्यांच्याकडे दुर्लक्ष महाभारतकारांचं व्हावं, म्हणजे ते धृतराष्ट्राचे दासीपुत्र होते म्हणून ते दुर्लक्षित राहिले असं समजायचं का,
आणि फक्त दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आणि हे 10-14 एवढे पुत्र हेच धृतराष्ट्राचे मुख्य पुत्र होते आणि धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे मुख्य पुत्र होते आणि इतर सर्व दासीपुत्र होते असं आपण स्वीकारायचं. कदाचित तसं सुद्धा असू शकेल. आणि मग अशा प्रकारे जर हे दासीपुत्रच असले तर राहिलेले फक्त 14 एवढेच फक्त जर गांधारीचे पुत्र असले तर मग राहिलेले 86 किंवा 87 पुत्र आणि कन्या हे दासीपुत्र ठरतात. आणि मग गांधारीच्या पुत्रसंख्येसंबंधीचा प्रश्न जो अशक्यतेच्या पातळीवरचा आपणाला त्याचं उत्तर वाटत होतं ते शक्यतेच्या पातळीवर येऊन जातं. आता गांधारीच्या अशा 100 पुत्रासंबंधीच्या 3 कथापैकी कोणती कथा स्वीकारायची या संबंधीचा निर्णय हा सर्वस्वी मी श्रोत्यांच्यावर सोपवतो. धन्यवाद.